येऊरच्या कथित टीडीआर घोटाळ्यामध्ये अनेक उच्चपदस्थांचा सहभाग असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केलेला आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला आणि त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। टीडीआर घोटाळ्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। भाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली, आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाबाई आणि कंपनी, काही ठिकाणी डाया भाई आहे, काही ठिकाणी डाया भाई आणि कंपनी। ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल।